जी बातमी आपण पाहूयात। नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार आहे। ठाकरे गट महापालिकेवर मोर्चा काढणार असून पुढच्या 8 दिवसांमध्ये नाशिकमध्ये हा महामोर्चा काढला जाणार आहे। खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं नियोजन आहे। तर नाशिकच्या परिस्थितीचा संजय राऊतांनी आढावा घेतलाय। 2 दिवसांपूर्वी महापालिकेत खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा पार पडलेली होती आणि महासभेत गदारोळ झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। किरण गोटूरामचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। किरण, मागच्या काही दिवसांपासून शुभम नाशिक शहरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात हे विरोधक आक्रमण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। 2 दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेमध्ये जी महासभा झाली त्या महासभा सुद्धा अतिशय वादळी ठरलेली आहे आणि याही महासभेमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर संजय राऊत यांनी नाशिकमधील आपल्या नगरसेवकांकडून या सगळ्या संदर्भात माहिती घेतली आणि चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी सुद्धा पुढच्या 8 दिवसांमध्ये नाशिकमध्ये या खड्ड्यांच्या विरोधात किंवा खड्ड्यांच्या संदर्भात एक मोठा मोर्चा काढला जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि नाशिक महापालिकेवरती हा मोर्चा निघणार आहे आणि त्यामुळे या मोर्चाच्या निमित्ताने आणखीन एकदा या खड्ड्यांचा प्रश्न जो आहे तो गाजणार आहे। पण मागच्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यात येत आहे अशी माहिती प्रशासनाची आहे। पण आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या सगळ्या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याने हा जो एकूणच मुद्दा आहे तो आणखीन एकदा नाशिकमध्ये गाजेल एक अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। अगदी किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।